म्हणजे वैयक्तिक दुसऱ्या बारीला सुरुवात करतोय. ज्याप्रमाणे आम्हा दोन्ही कलावंतांना पहिल्या बारीला सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही कलावंतांना दुसऱ्या बारीलाही सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो. बुवानू सुरुवात करतोय. लक्ष द्या. बुवांना मी एक विषय बोललो होतो आणि शाहीर बोलले होते, आग लावी. बुवा आले आल्याच म्हणतात ही आग अशी ठुकून टाकली. बुवा तुम्हाला एक सांगू इच्छितो, भले तुम्ही आज नामवंत आहात, मला अभिमान आहे. कारण का आपल्याच तालुक्यातील कोणतरी शाहीर, एक नामवंत शाहीर घडू लागले, त्याचा मला अभिमान आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, हा जोशी शाहीर थुकून टाकण्याच्या असे भले भले शाहिरांनी या जोशी बुवांना खूप प्रयत्न केला, पण जोशी बुवा जसा आहे तसाच्या तसा अजून रंगमंच गाजवतो. आणि असं बुवा जास्त काय बोलणार नाही, कारण कोणत्याही शरीराला थुकून टाकणे एवढं आहे ना. आग लागली होती आणि आगीमध्ये कधी पावड टाकायचा प्रयत्न करू नका, नाहीतर ना स्वतः जळून जा. हा असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही घेतलं, तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे. जर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच सापडत देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. चला बुवा दुसऱ्या बारी जोडूया. लढण्याचा इतिहास आमचा. बुवांना हे वाक्य मला वाटतं मी 5-6 वर्ष जास्तच झाले, फिक्स आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरण माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हरण माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. मुलांना नाचू दे, वाद्य कर.
बसा. पेटवायची ना, तुमचा आवाज पाहिजे, बरोबर ना? काय म्हणे, कोटातली मावशी, कोटातली काकू चांगला बोले. लांब बोले बुवा. एक खरं सांगू तुम्हाला, एक तुमची ठराविक गाणी सोडली ना, ती सोशल मीडियाला फेमस आहे, सगळ्यांना नाव काय. अखंड मुंबई नगरीमध्ये असो, जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुमची गाणी गाजतायत आणि तीच फरमाईश लोक तुम्हाला त्या गाण्यांसाठी देत आहेत, बरोबर की नाही? त्या गाण्यांना तुम्हाला फरमाईश देत आहेत, बाकी तुमच्याकडे काय दम नाही बुवा. हा, तुमची ती गाणी फेमस आहे म्हणून तुम्हाला फरमाईश देत आहेत, बाकी तुमच्याकडे काही नाही बुवा. हे लक्षात घ्या आणि मान्य करा. मी मान्य करणारा शायर आहे बुवा. तुमची लेखणी सुंदर आहे, मांडणी सुंदर आहे, वादच नाही बुवा. परंतु कमीपणा घ्यायचा तर कमीपणा घ्यायला शिका, शिकाल तर टिकाल. हा, भले भले आले ना गर्वान मिळेल, समजलं ना? भले भल्याने खपलेत. या कलेचा गर्व कधी करू नका बुवा, एवढीच विनंती आहे तुम्हाला माझी. कारण तुमच्यासारखा शाहीर आज खरोखर यशाचं शिखर गाठतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु बारी म्हणजे बारी होणार. हा, तो वैयक्तिक विषय राहिला तुमचा. हा हा, घेतो बघा लंगोटाचा विषय. बोनस खाज होती की नाही, मी काढला सुद्धा नव्हता मागच्या वेळेला माझ्या मुंबईला, बरोबर? विषय आहे का, विषय आहे का मला सांगा. आता लंगोटा आणून ठेवला, बुवा मी लंगोटाला आहे. आता बुवांचा एक माणूस आला इथे परत घ्यायला, काय हो काय घेतो काय, तो म्हणतो काय लंगोट, त्याची फाटली, तर करू काय, झट मारला मी परत घ्यायला आलो. बुवा तुम्हाला आव्हान पेलवता येत नसेल ना, तर नाही आपला काही जमायचं नाव सांगा. त्या खोपीच्या पाठी कशा आहे. हा, तू जर इथं लंगोट लावून आलास ना तर तुला 501 रुपये देतो मी. चल तू म्हणजे एवढा मी हलक्या पण 2000 रुपये देतो, बरोबर की नाही? 2000 रुपये तुला आता देतो, कमी पडत असेल तर अजून 500 रुपये देतो. आणि मग पैसा आलं. हा तुमचा डायलॉग हा फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. अरे मूर्खा, तुझे शब्द तुलाच मारले, ते तुला कधी कळले ना, लक्षात घे बुवा. पैसा आलं हा बुवाचा डायलॉग फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे की नाही? त्या लोकांना कळलंय मी त्यांचा डायलॉग त्याला मारतोय. आणि का मारतोय? हा, बुवाला काय कळलं, माती कळेल. हा, बुवाच्या दम नाही राहिलेला बघा. हळूहळू घेणार आहे, गाणी घेतो बघा. हा दम आहे काय तेवढा चिवालतोच कशा लावणीचा चिवालतोय. आता तर मोठा श्लोक मला येत नाही म्हणून, नाही तर चांगलं सुनावलं असतं तुम्हाला. काय बोलायचं तुम्हाला बघा. आजच माझा झाला पगार, देऊ नको तू आज उदार. बघा बुवा तुमच्या घरापर्यंत मी जात नाही. बुवांच्या पप्पाचं नाव सकाराम. सगळे बुवाच्या पप्पाचं नाव काय सकाराम. हा हा, विकास सकाराम. हा, लांब मोरे, जरा ये मोरे. बुवा सकाराम लांब मोरे. बुवा गीत घेतोय शास्त्राला अनुसरून, ज्याप्रमाणे तुम्ही बोलात कमरेच्या खाली एक शब्द बोलणार नाही. बघा मी तुम्हाला वैयक्तिक काय बोलणार नाही, परंतु मार्मिक बोलून या रसिकांची मला खुश करणार आहे. बघा हा, तो सकारामाचा विषय कसा घेतोय तो बघा. हा, काही
कैकईच्या त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई कैकईच्या त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई अहो तेव्हा कळे ना कसं हो काही अहो तेव्हा कळे ना कसं हो काही रडे दशरथ धाई धाई रडे दशरथ धाई धाई माझा राम राम सखा राम 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 महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई कैकईच्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई कैकईच्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई तेव्हा कळेना कसं हो काही अहो तेव्हा कळेना कसं हो काही रडे दशरथ धाई धाई रडे दशरथ धाई धाई माझा राम राम सखा राम माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई अहो त्या बंदराने त्या कपटाने त्या बंदराने त्या कपटाने कैकईचे भरले तुझा राम वनवासी गेला अहो तुझा राम हा वनवासी परत आला माझ्या गावी माझ्या वनाला गावी माझा राम राम सखा राम माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई स्वागतम स्वागतम आज या ठिकाणी आमचे आदरणीय शिष्य श्री अविनाश वीर हे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांना शहरी मानाचा मुजरा करू त्याचप्रमाणे SM साऊंडचे मालक सूरजदा मालपेकर यांच्याकडून खास ढोलकीपटू सूरज खाके यांकरता 501 रुपये स्पर्श करत आहे त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय या खानवली गावचे सुपुत्र विक्रमदादा कालकर विशाल कालकर आदित्य कालकर विदेश कालकर मामा भाषे आमचे खास भाषे यांच्याकडून 501 रुपयाचा स्पर्श केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे बोना झोमो बोना झोमवणार याच्यावर 500चे बक्षीस तर त्यांचे धन्यवाद आभार आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
बुवा लांबरे म्हणतायत मी लंगोट घातलाय आई दाखवायचा विषय आहे हा अहो लंगोट टाकायचं म्हणजे काय खायचं काम आहे हा माझा लंगोट खाली आहे त्याच्यावर म्हणतो पॅन्ट आहे कोणाला पटेल बुवा हा पण तुम्हाला जमत नाही तर आव्हान स्वीकारायचं ना लक्षात घ्या याच्या पुढं माझ्यासमोर वारी करता काय ना जटितच राहायचं लक्षात घ्या बुवा तुझ्यात दम नसेल ना तर आव्हान स्वीकारायचं नाही याच्या पुढं हा आणि हा पॅराशूट वाल म्हणतो सुशांत कराडे तर आमचा सामना झाला होता आजनारीला इथे काय आम्ही काशी घेते तुम्हाला सकाळी संबंध आहे हो सांगा मला बरोबर की नाही तिथं आम्ही काय काशी घातली तर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर आहे हा आणि मला म्हणतो आता म्हणतो पोट सुटलाय पोट अरे माझ्या पोटाचा आणि शक्ती तुझ्याचा काही संबंध आहे दादा मला सांगा बरोबर की नाही माझं पोट तू भरा येतोय हा वहिनी माऊली माऊली बरोबर की नाही अरे माझं पोट भरायला तू येतोयस काय तुम्हाला देतोस खायला प्यायला अरे खाता पिता करता मी ज्याचं आहे पोट आणि ज्याचं नाही पोट तो विकार चोर लक्षात ठेव ज्याचं नाही पोट तो विकार चोर आणि आम्ही सावकार चोर बुवा त्याची लायकी नाही त्याची हो म्हणतो माझं पोट फुगलंय म्हणतो अरे माझं मी सावरतो आणि माझ्या गावाचं नाव कोट मी घालतो कोट माझ्या गावाचं नाव कोट काय घालू घातला ना रडवी तुला मी आज जरी आधी मला पार्वत असलो तरी मी बघ बापी आहे मिशी आहे दाढी आहे सगळं काय तुला सोडणार नाही लांबोऱ्या बुवा म्हणतात सलग बुवानी 4 सामने माझ्या बरोबर करावेत करून दाखवावेत त्यांची मी दाखवतो म्हणतात बुवा लांबोरे बुवा 4 सामने सोडा सलग नवरात्रीचे 8 कार्यक्रम तुमच्या बरोबर लागले ना स्वतःच्या हिमतीवरती बुवा जसं तुम्ही कार्यक्रम करता तसं मी कार्यक्रम करतो लक्षात घ्या इकड तिकडचं काय आणत नाही चोरून 8 माईला 8 कार्यक्रम जरी लागले तरी तुला पुरून उरेल एवढा माझा शब्द आहे आणि पॅरेशूट व्हाय जर म्हटलंच ना त्या समोर तेव्हा ती काय काशी घालायचे घातले मी तुझी घालायची असेल तर तसं बोल असो बुवा याच्या पुढं माझ्या पोटावर जायचं नाही लक्षात घ्या माझ्या पोटावर जायचं नाही माझ्या वैयक्तिक जिंदगीवर काय बोलायचं नाही बरोबर की नाही मी तुझा सकाराम बोललो पण पटवून दिलं की नाही पाहुणे बरोबर की नाही मी सकाराम म्हणजे सखाराम याचा बाप सकाराम नव्हे असो हो गाणं पण गेलेलं त्या ठिकाणी हो म्हणतायत की वन टोपी घातली का वन टोपी घातली होती काय जोशी काकून वा टोपी घातली होती तुम्हाला दिसली नसेल तुम्ही लांब होत वन चिलकली सुंदर आहे काय विषय नाही सोन्या मी सारखा काय वीज लावू त्याला काहीतरी बोल त्याची लाईट आहे विचार जरा लंगोटला माहिती मग आदिशक्ती आहे माई बाईच्या नादाला लागायचं नाही माहिती आहे का बाईच्या नादाला लागायचं नाही लांबोऱ्या लक्षात ठेव असो हो तुम्ही दोघं गाणं घेऊ वाजव सर
देखो एक वॉलची सुंदर गण आहे. पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं. खूप सुंदर गण आहे बुवा. गीत रचना सुंदर आहे, त्याबद्दल काय वाद नाही. त्याला कटिंग देतोय बघा. ला 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 साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. माझ्या कोकणच्या भूमीला, माझ्या कोकणच्या भूमीला लागली नजर कोणाची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. या ठिकाणी तुम्ही जोगान गायला होता. इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे. गाण्यामध्ये सूर ताल असावा. लोकांना ऐकताना काहीतरी मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. गायकी अशी करावी, त्याला थोडीशी गंमत पाहिजे, थोडीशी टेस्ट पाहिजे, बरोबर की नाही. आपण जेवण जेवतो त्याला चव पाहिजे की नाही हो. हा बुवा काय बडबडतो येण्याच्या बुवा. गाणी म्हणतात सुंदर, मांडणी चांगली आहे, पण आवाजात दम नाही तुमच्या. आवाज कसा असावा, लोकांच्या मनापर्यंत पोचला पाहिजे, त्याला गोडवा पाहिजे. बघा हा गण माझ्या बालपणी बुवांचं सुंदर गण आहे. सगळ्यात चालेल हे तर गाणार आहे बघा. शॉर्टकट कार्यक्रम घेतोय बघा कसं म्हणायचं आहे. त्यानंतर बुवा या ठिकाणी मी जोगान गायला होता. बुवा कटिंग दिली, मला काय पटलेलं नाही, त्याची यमक नाही ना, त्याचं काय नव्हतं बुवा. हा धडकनों की जान हो तुम,
दिल में है तुम्हारी चाहते, सोच भी नहीं सकते हो तुम, उनका प्यार तुमसे है हमें। जसं को व काय म्हणतात बघा, चमक काय नाही। बुवा गाण्यामध्ये म्हणून केलं काहीतरी, काय कळत नव्हतं बुवांचा आवाज, यमक प्रास काय बुवांचा नव्हता, त्यानंतर बुवा तुम्ही जोगाट गायलात, त्याची थोडक्यात कटिंग देतो बघा, काय म्हणायचं आहे। हो दुल्हन सी सजी धरती खुला आसमान। बुवा हा गळ जवळजवळ मी 8 वर्षापूर्वी गायलाय। जीवन बुवांची ना माझी बारी होती शिरोलीमध्ये, तेव्हा याला 5 वेळा वन्स मोर आला होता या गाण्याला। बुवा लक्षात घ्या कसं गातोय बघा। हो दुल्हन सी सजी धरती खुला वो आसमान, बुलाता है हमें फिरो चाहत का जहां, आया बुलाते चले, आया बुलाते चले, आया बुलाते चले, आया बुलाते चले। Now 1 2 3 4 तुझं गाव केलमद मिळवली बुवा, नमनात नाही तर आला मारतो ही हा 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 हा। बुवा नमन क्षेत्रामध्ये अगदी 7वीला असल्यापासून मी कार्यरत आहे, लक्षात घ्या। 5 कामं करायचो, माहितीये का बुवा, लक्षात घ्या। कोणाला विचारा, कॅशेवाला आला नाही तर कॅशो पण घ्यायचं मागे, लक्षात घ्या। तेवढे तुझ्यात दम आहे काय, नुसतं बोलायचं बरं, बोलू नका। प्रधानजी वाजव आमच्या रक्तात आहे।
लक्षात घ्या, हे आमच्या रक्तात आहे. हे आम्हाला शिकवायचं नाही आमची लोककला. ही आपली लोककला, आम्ही या मातीतलेच आहोत, हे भैया नाही. परंतु नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या बुवा. जे तुमच्याकडून चांगलं आहे ते चांगलं घेणार, वाईट आहे ते तुम्हाला परत करणार बुवा. लक्षात घ्या. बुवा म्हणून गेलेलं आहे. बुवा म्हणतात की गवळणीमध्ये आम्ही भाव बघून घेऊ. आम्ही भाव बघून घेऊ. तुला काय करणार राधे? तुम्ही राधेची बाजू मांडायची असं बुवाला म्हणायचं होतं. बरोबर आहे की नाही? बुवाला म्हणायचं मी राधेची बाजू मांडायची होती. बुवा मी काय काला कृष्णा आणि आपला बलराम पेलवान हे एवढं सांगत नव्हतं बुवा त्याच्यामध्ये. लक्षात घ्या. एक भाग मांडण्याचा प्रयत्न केला होता. बुवा तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेता ही तुमची चुकी आहे. तो काला होता, मग आता सावला होता, मग आता कोरेवाडीतनं काही गेला, खानवलीत गेला. आता बुवा करमान मिळाला. बुवा आयतावरनं किल्ल्यावर घेऊन जावं नका बघा. माझ्या हा विषय झालेला आहे बघा. पोटाचा विषय कोणता घेतलाय? माझ्या पोटात जाऊ नका परत सांगतोय बघा. खोबरेल तेल आणून देतो काय? तुला देव आणून ताव 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 करतोय बुवा. बुवा या ठिकाणी तुमच्या गवळणीची कटिंग देतो बघा. तुम्ही म्हटलात की याच्या पुढचा भाग मला गाऊन दाखवा बुवा. मी या ठिकाणी बघा तुमचा पुढचा भाग गाऊन देतोय. लक्ष असावं. 7 बघा वाजू नका. जरा वाजव जरा आता लिवलंय ना. गाणं होतं. तुम्ही म्हटलं होतात की याच्या बुवा पुढचा भाग मला गाऊ द्या. बुवा म्हणाले होते की 7 महिन्याची गारवार मावशी असं हे दिवस गेलं. 7 महिन्याची गारवार मावशी असं हे दिवस गेलं. तोंड तुझं झालंय चिकट मावशी. तोंड तुझं झालंय चिकट मावशी. तोंडाचीच काय तोंडाला तोंड तो झालंय चिकट मावशी. तोंडाला तेल लावलं. बरोबर आहे ना? असं बुवांचा विषय होता. बुवा तुम्हाला उत्तर देतो. लक्ष असावं. जरा बाहेर या. आता मला काय आवाज आला नाही. होते मी 7 महिन्याची. बुवांच्या भाषेत समजा. होते मी 7 महिन्याची गारवार मावशी असं माझं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची गारवार मावशी असं माझं हे दिवस गेलं. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. होते 7 महिन्याची गारवार मावशी असं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची गारवार मावशी असं हे दिवस
विषय होता सगळ्यांना पटवून देतो बघा. मी गाणं गायलंय परंतु तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी बुवांच्या अनुषंगाने काय म्हणायचंय बुवांना? मावशी आहे गरोदर, आहे की नाही? मावशी आहे गरोदर 7 महिन्याची आणि तिचं तोंड चिकाटलंय, तोंड तिचं चिकाटलंय म्हणतो आणि ते तिला म्हणतो त्याल लावलंय त्याल. ओ लांबोरे त्याल लावतो काय? हा लांबोरे म्हणत त्याला त्याल लावलेला आहे. ओ लांबोरे नू तुम्ही जो मावशीला फणस दिला ना, आता मावशी मध्ये 7 महिन्याची गर्भ आहे बरोबर की नाही? ती तिथे डोळा पुरवायचं कोण? तुम्ही मावशान फणस आणला. आता फणस खाल्लं तर आपलं होतं ना चिकटतात बरोबर की माऊली? पट्टे का बघा सगळ्यांना. कोणतं उत्तर आहे का? आपले काय ओठ चिकटतात मग काय लावतो ते बरोबर की नाही? मग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या गाण्याला अनुषंगाने गाण्यानं पण दिलंय आणि शब्दात सुद्धा सांगितलंय. हे मान्य करा. हा वाजवा नसू देत. खदलवली म्हणतो खदलवली. अरे तुझी दिनभर फाटली माझ्याकडे लिंगोट बघून बरोबर की नाही? माझ्याकडे लंगोट बघायची दिनभर फाटली पहिल्यांदा. दुसरे त्यांचे भाव आले घ्यायला ते पण घाबरले. काय नेतो काय? तर नाही नीट बोलावं. नेतो काय परत काय तो तुम्ही लावा. काय बोलायचं असू बोलत नाही हो नाही बोलत नाही. तुमचे डायलॉग मी तुम्हाला लोकांना माहिती तुमचे डायलॉग फेमस आहे ते मी तुमची कॉपी नाही करत. मला गरज नाही. लक्षात घ्या माझ्याकडे भरपूर काय आहे. हिंदी गाण्याची क्वालिटी आपल्याकडे आहे. एनी टाइम आहे की नाही? एनी टाइम आजमावायचं असेल ना तुला बुवा एनी टाइम या रंगमंचावर यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी मोठेपणा माझा स्वतःचा करत नाही. तुमची शब्दांचा जादूगार, तुमची शब्दांची मांडणी सुंदर आहे, गाणी सुंदर लिहितात त्याबद्दल काय वाद नाही. ते तुमची स्पेशालिटी आहे की नाही? वाद नाही ते स्पेशल आहे. अरे आपली पण क्वालिटी आहे. आपण काय हिंदी आहे हा ईशा आहे काय? बघा बुवा तुमचा गाण्याला कठीण होतं बघा. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं, कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने. बुवा गीत कसं होतं बघ बुवा. खानवली गावची नवलाई व म्हणून गेलेल्या त्या ठिकाणी आईचं असतं म्हणून गायला पाहिजे. बुवा या क्षेत्रामध्ये आपला मायबाप कोण असेल, आपला सर्वे सर्वा आपला ईश्वर कोण असेल तर ही बसलेली जनता. बोला की नाही? ही जनता ही ईश्वर आहे आपला. बुवा ही जनता जनार्दन नसेल तर आपली ही कला शून्य किमतीची आहे. लक्षात घ्या. साधू संतांनी सांगितलंय देव दगडात नसून तो माणसामध्ये शोधायला शिका. आहे की नाही? तेव्हा बुवा हे परमेश्वराचं रूप आहे. लक्षात घ्या. ठाई ठाई परमेश्वर आहे. कणा कणामध्ये परमेश्वराचं रूप आहे, स्वरूप आहे. लक्षात घ्या.
काय म्हणतो बघा. खानवली गावची नवलाई कोलीवाडीत बसला महागणपती. खानवली गावची नवलाई कोलेवाडीत बसला गणपती. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावात. 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 धंदयाचा हा जडलेला बसलेल्या नारी वासून जन्म नाही रे तुझ्यासारख्या या नराच्या जातीला. फेमस डायलॉग आहे, पैसा आलं ऐक नाही, पैसा आलं. आता गाण्यात जरा पैसा काढतो बुवांचं बघा. बुवा तुमच्या पैशावर ना पैसे काढतोय बघा, गाण्यावर घेतोय. जाग झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले. जाग झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले. तुझी घागर नळाला पाणी सुटायला लागले. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागले. वा जरा बाहेर नाही का. नोट पाहून शाहीर नोट पाहून शाहीर होत येड निखूड. म्हणजे वर पैसे बघितला ना, पैसा आलं पैसा आलं पैसा आलं या 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 पैसा आलं. बुवाचा का पाय थाऱ्यावर नसतो. भरपूर मी बऱ्याच एवढ्या बाऱ्या बघतो ना, पैसा बघा तर ह्याची जीवाची कायदी झाली. बुवांची कायदी होती अशी ना, अरे पैसा आलं पैसा पैसा पैसाला मोहन असावा बुवा जास्त म्हणून बोलतोय बघा. पैशावरनं गाणं घेतो बघा. नोट पाहून शाहीर होत येड निखूड. बुवा तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देतोय बघ. खोट बोलून शाहीर होत येड निखूड. खुश होऊन बोलतो या बघा पैसा आलं. खुश होऊन बोलतो या बघा पैसा आलं.
धन्यवाद मंडळ, धन्यवाद. तर प्रतिस्पर्धी शाळेत तुम्हाला एक सांगू इच्छितो, या ठिकाणी तुम्हाला ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर जमलेलं नाही त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये. यदा कदाचित आपली नवरात्रमध्ये भेट होईल तेव्हा देण्याचा हा प्रश्न तुमचा समजा असेल तर प्रयत्न नक्की करू. आणि सलग 4 कार्यक्रम लावा किंवा 10 कार्यक्रम लावा, आपल्याला फरक पडत नाही एवढं सांगतो. तुम्हाला पुढच्या बारीसाठी शुभेच्छा देतो. आणि जे काही चांगलं असेल तेवढं माझ्याकडून घ्या, वाईट गोष्ट असेल त्या सोडून द्या एवढं सांगतो. आणि खरोखरच या मंडळाने चौथ्यांदा या रंगमंचावरती मला आमंत्रित करून आमची वेगळी कला सादर करण्याची जी बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे या मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार मानतोय. या सगळं पदाधिकाऱ्यांचे, महिला मंडळाचे सर्वांनी शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहिलात, आवर्जून सहकार्य केलात, टाळ्यांच्या गजरात सहकार्य केलात. युट्यूब चॅनलवरच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी माझी बारी संपवतो. बोल श्री गणपती गजानन महाराज, गणपती बाप्पा मोरया.